पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः। श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव पांचजन्य आहे. अर्जुनाचा देवदत्त आणि भयंकर कृत्यांचा महाशंका भीमकर्म भरकोदारा हे भगवान कृष्णाचे नाव. शंकर पंचजन्य अर्जुनाचा देवदत्त आणि भयंकर कृत्यांचा भयंकर भीमसेन पौद्रम नावाचा महाशंखा उडवून टाकला. त्याच प्रकारे आपल्या जीवनात आपणही आपल्या लढाईत आव्हानात पुढे जाण्यासाठी आपली प्रेरणा निवडू शकतो. काही लोकांसाठी संगीत असे कार्य करते, काहींसाठी देवाचे स्मरण किंवा काही पालकांच्या आशीर्वादासाठी. आपले स्वतःचे शंख निवडा आणि युद्धासाठी सज्ज व्हा. अनंत विजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सह देवश्च सुघोषमणिपुष्पकौ. पांडवांचा मोठा भाऊ कुंतीचा मुलगा राजा युधिष्ठिर याने अनंत विजय नावाचे शंख फुंकले आणि नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. मित्रांनो, प्रत्येकाला प्रेरणा हवी असते. युद्ध जिंकण्यासाठी सर्व लोक आपापल्या परीने प्रयत्न करत होते. काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक्. प्रत्येक शंखाचा वेगळा आवाज, स्वतःचे वेगळे अस्तित्व. युद्धातील प्रत्येक योद्धा आपली उपस्थिती नोंदवत असतो. उत्तम धनुष्य असलेला काशीराज आणि महान सारथी शिखंडी आणि दृष्टिधुम्न आणि राजा विराट आणि अजय सात्यकी, राजा द्रुपदाचे 5 पुत्र आणि द्रौपदी आणि मोठ्या हाताने सुभद्राचा पुत्र अभिमन्यू. संजय धृतराष्ट्राला सांगतो, हे राजा, प्रत्येकाने आपापले शंख स्वतंत्रपणे फुंकले. मित्रांनो, महाभारताचे युद्ध असे होते की प्रत्येक मोठा योद्धा सहभागी होत होता. एवढी दुर्मिळ संधी कोणी कशी गमावेल? आमच्यासाठी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे खरा योद्धा तोच आहे जो युद्धासाठी तयार असतो. युद्धाला तुम्ही जीवन समजा, आव्हान, तुम्ही काहीही मानता, पण त्यासाठी नेहमी तयार रहा. त्यामुळेच प्रत्येक योद्धा आपला शंख फुंकून सर्वांना आपण आपलाच असल्याची जाणीव करून देत असतो. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवी चैव तुमुलोऽव्यनुनादयन्. लढाईपूर्वी जसे तुम्ही तुमची शक्ती दाखवून शत्रूला घाबरवण्याचा प्रयत्न करता, इथेही तेच होत आहे. संजय म्हणतो की हा भयंकर शब्द आकाश आणि पृथ्वीवरही गुंजला आणि पृथ्वीच्या राष्ट्रांच्या म्हणजेच तुमच्या बाजूने असलेल्या लोकांच्या हृदयाला छेद दिला. जेव्हा तुम्ही ओरडता, युद्धाचा नारा द्या, तेव्हा सर्वात मोठा शत्रूही घाबरतो. ही ओरड अशी असावी की शत्रूला वाटेल की तो कोणाबरोबर लढणार आहे. तुम्ही मुलाखतीसाठी गेलात किंवा कोणाला भेटायला गेलात तरी तुमची कौशल्ये आणि प्रतिभा अशी असली पाहिजे की समोरची व्यक्ती तुमच्या कौशल्याने प्रभावित होईल. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. अर्जुन धृतराष्ट्राच्या नातलगांकडे कपाळाला हात बांधून उभा असलेला पाहतो. मग धनुष्य उचलून ऋषिकेश श्रीकृष्णाला म्हणतो, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये ठेव. अच्युत म्हणजे अटल, जो आपल्या जागेवरून हलत नाही, ज्याचा नाश होऊ शकत नाही. श्रीकृष्णाचे एक नाव अच्युत देखील होते. आणि अर्जुन आपल्या सारथीला दोन्ही सैन्यांच्या मध्ये जाण्यास सांगत आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाची निवड केली कारण त्याला माहीत होते की जेव्हा देव त्याच्यासोबत असतो तेव्हा धर्म त्याच्यासोबत असतो. ज्याच्या पाठीशी धर्म असतो तो कधीही पराभूत होऊ शकत नाही.
यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. आजच्या आयुष्यातील हेच सर्वात मोठे शहाणपण आहे मित्रांनो. युद्ध कुठेही होऊ शकते, कोणत्याही प्रकारचे, वैयक्तिक किंवा व्यवसायाशी संबंधित. परंतु दोन बाजूंच्या दरम्यान जाऊन आपण लढाईची खरी स्थिती जाणून घेऊ शकता. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे कृष्णा, जोपर्यंत मी या विरोधी योद्ध्यांना रणांगणावर उभे पाहत नाही, ज्यांच्याशी मी या युद्ध व्यवसायात लढण्यास पात्र आहे, तोपर्यंत हा रथ इथेच उभा ठेवा. आपणही मित्रांनो, होय, आपणही आपल्या समस्येच्या मध्यभागी उभे राहून ते पाहावे आणि तपासले पाहिजे. आणि मगच निर्णय घ्यावा. योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. अर्जुन धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन याला अज्ञानी असल्याचे सांगत आहे, कारण हे युद्ध दुर्योधनच्या जिद्दीमुळे झाले. राजाही दुर्योधनाला जिंकण्यासाठी साथ देण्यासाठी आला आहे, त्याला रणांगणाच्या मध्यभागी उभे असलेले पाहायचे आहे. मित्रांनो, तुमचा शत्रू बरोबर असेलच असे नाही. हे शक्य आहे की चुकीच्या पद्धतीचा अवलंब करून तो तुम्हाला युद्धात गुंतवू इच्छित होता. महाभारतातही घडले. युद्ध लढावे लागते, आणि हे तेव्हाच केले पाहिजे जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूला चांगल्या प्रकारे पाहिले असेल आणि त्याची चाचणी केली असेल, तुम्ही त्याला ओळखता. म्हणून अर्जुनाने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेण्यास सांगितले. संजय उवाच एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति. संजय स्वतःची अवस्था सांगतो. हे धृतराष्ट्रा, अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाने रथ उभय सैन्यांच्या मध्यभागी ठेवून भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासमोर आणि सर्व राजांच्या समोर असे म्हटले, हे पार्थ, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. मित्रांनो, हे पार्थ अर्जुनचे नाव आहे. हे नाव आहे ज्याच्या मनात संशय आहे. आपण सर्वजण पार्थ होऊ शकतो. आणि जर आपण स्वतःला संशयाच्या भोवऱ्यात सापडलो तर आपल्याला मदत करण्यासाठी कृष्ण फार दूर नाही. त्याची गीताही जात नाही. तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा. कुंतीलाही पृथा नाव होतं. पृथपुत्र म्हणजे कुंतीचा मुलगा, काका, काका, आजोबा, पणजोबा, गुरु, मामा, भाऊ, पुत्र, नातू यांना पाहून पार्थ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उपस्थित असतो. म्हणूनच महाभारताला धार्मिक युद्ध म्हटले गेले आहे. असे युद्ध जे धर्मासाठी केले. आणि या युद्धाचे एक मोठे कुटुंब दोन भागात विभागले गेले. अर्धे नातेवाईक एका बाजूला आणि अर्धे दुसऱ्या बाजूला. युद्धात कोणाला पाठिंबा द्यायचा हे प्रत्येकाने ठरवायचे होते. दुर्योधनाचा की अर्जुनाचा. श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान्. या सर्व जवळच्या नातेवाईकांसोबत अर्जुन त्याचे मित्र, सासरे, सन, दे बघत असतो. विचार करत आहेत. पांडुपुत्रांसह संपूर्ण आयुष्य घालवले. धृतराष्ट्र पुत्र, सर्व नातेवाईक एक आहेत. दोन्ही बाजूंना स्वतःचे लोक आहेत. पण आता आपल्याच लोकांच्या दोन बाजू आहेत. त्याची एक बाजू शत्रूची आहे. अर्जुनने सर्वांशी भांडण केले नाही. पण आता तो युद्धात त्याचा शत्रू होता. आणि त्याला त्यांच्याशी लढावे लागेल. कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्
अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. त्याच्या अर्जुनासमोर त्याचे जवळचे लोक उभे होते. परंतु शत्रूच्या बाजूने सर्व भाऊ अनुपस्थित पाहून कुंतीचा पुत्र अर्जुन मोठ्या करुणेने विलापाने श्रीकृष्णाला म्हणतो. इथूनच मित्रांची सुरुवात होते. सुरू होतो अर्जुनाचा नॉस्टॅल्जिया, ज्यासाठी संपूर्ण गीता रचली गेली. मार्गदर्शनासाठी कृष्णाला अशी सृष्टी निर्माण करायची होती जी सदैव प्रत्येकाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असते आणि प्रेरणा देत राहतील. सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. युद्धाबद्दल बोलणे सोपे आहे, लढणे कठीण. अर्जुनाचेही तसेच झाले. आपल्या सर्व मित्रांच्या बाबतीत तसेच घडते. अशा शंकांचे निरसन आपल्याला भगवद्गीतेतून श्रीकृष्णाद्वारे मिळते. दुःखी झालेला अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, युद्धाच्या मैदानात ठामपणे उभे असलेले युद्ध इच्छुक हे नातलक पाहून माझे अन्न शिथिल होत आहे. जणू इंद्रियांमध्ये शक्तीच नाही आणि तोंड कोरडे पडते आणि माझे शरीर थरथर कापत आहे. कितीही वेळा असो, हे आपल्या सर्वांच्या बाबतीत घडते की समोर युद्ध असताना जणू सत्ता संपते. परीक्षेच्या वेळीही अशीच अस्वस्थता असते, नाही का? गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. अर्जुन आपली व्यथा सांगत आहे. मित्रांनो, त्याचं दुःख आमच्या दुःखापेक्षा वेगळं नाही. आपण परीक्षा देत आहोत की नाही, आपण व्यवसाय करणार आहोत की नाही, आपण मोठा सामना खेळणार आहोत की नाही, असे अनेक प्रसंग आपल्याला अर्जुनाच्या अवस्थेत सापडतात. असे दिसते की आम्ही लढण्यासाठी योग्य नाही, आम्ही लढू शकणार नाही. त्याचे गांडीव धनुष्य अर्जुनाच्या हातातून खाली पडत आहे आणि त्वचा देखील खूप जळत आहे आणि त्याचे मन ब्रह्मासारखे होत आहे, त्यामुळे त्याला उभे राहताही येत नाही. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. जगातील महान योद्धा अर्जुन हताश आहे. लढाईपूर्वी जर तुम्ही स्वतःला थरथर कापत असल्याचे दिसले, बघूया, भीतीने तोंड कोरडे पडत आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच हरणार आहात असे तुम्हाला वाटते. जगाचा अंत होताना दिसत आहे, आजूबाजूला अंधाराची चाहूल लागते. अशा काळात आपल्याला मार्गदर्शकाची गरज असते. म्हणूनच अर्जुन म्हणतो, हे केशवा, मला लक्षणांच्या विरुद्धही दिसत आहे आणि युद्धात नात्याला मारूनही कल्याण दिसत नाही. म्हणजे माझ्याच लोकांचा जीव घेऊन मला काय फायदा होईल? न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा. अर्जुन गोष्टी स्पष्ट ठेवतो. भीतीमध्ये सर्व काही व्यर्थ वाटते. अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, मला ना विजय हवा आहे, ना राज्य, ना मला सुख हवे आहे. अशा राज्याचा आम्हाला काय उपयोग, हे गोविंदा, किंवा अशा भोगांचा आणि जीवनाचाही काय उपयोग? या उदासीनतेत, संशयात, भीतीने किंवा हतबलतेत अर्जुन सर्व काही सोडून देण्यास तयार आहे. पैसा, संसार, त्यांना काहीही नको. ते इतके घाबरलेले आणि घाबरलेले आहेत की जगातील सर्व सुखे सोडून त्यांना हे युद्ध सध्या तरी टाळायचे आहे. ही लक्षणे आपणही ओळखली आहेत, जेणेकरून अशा स्थितीत आपणही कृष्ण जे सांगतो ते करू. येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगाः सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च. अर्जुन म्हणतो, ज्यांच्यासाठी आपण राज्य, भोग, सुख इत्यादी इच्छुक आहोत,
तेच सर्व संपत्ती आणि जीवनाची आशा सोडून युद्धात उभे आहेत. विचार करा, जीवनातील प्रत्येक युद्ध, प्रत्येक काम आपण आपल्याच लोकांसाठी करतो. आपले सर्व कार्य, सर्व फायदे, सर्व सुख, शांती, धावपळ हे फक्त आणि फक्त आपल्याच लोकांसाठी आहे. आणि इथे आपल्याच लोकांना मारायचे आहे. यापेक्षा मोठा पेचप्रसंग काय असू शकतो? आता तो आत्महत्येच्या तयारीत आहे आणि त्यांनाही मारावे लागेल. अशा जगाचा काय उपयोग? अर्जुनाच्या मनात हा गोंधळ आहे. आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा. अर्जुन समोर त्याचे शिक्षक, काका, मुलगे, आजोबा, मामा, सासरे, नातू, भावजय आणि इतर अनेक नातेवाईक उभे आहेत. अर्जुनने आपल्या प्रत्येक नातेवाईकाला जवळून ओळखले पाहिजे आहे. ते त्यांची ओळखही सांगत आहेत. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किन्नु मही कृते. जर तुम्ही लढायचे ठरवले तर तुम्ही म्हणू शकता की मी या शत्रूला मारीन, त्याला नव्हे. युद्धात प्रत्येकजण सैनिक असतो आणि जर तो शत्रूच्या बाजूने असेल तर तुम्हाला त्याला मारावे लागेल. हीच कोंडी अर्जुन सांगत आहे. हे मधुसूदन, माझ्या वधासाठी किंवा तिन्ही लोकांच्या राज्यासाठी या सर्वांना मारण्याची माझी इच्छा नाही. मग पृथ्वीबद्दल काय बोलावे? मित्रांनो, अर्जुनालाही 3 लोकांचे राज्य नको आहे. जर त्यासाठी त्याला आपल्याच लोकांना मारावे लागेल, त्यामुळे त्याला ते नको आहे. मित्रांनो, आयुष्यात अनेक वेळा असे क्षण येतात जेव्हा आपल्यासाठी सर्वात प्रिय असतो, नाही का? त्याला त्याग करावा लागतो, कारण आपल्याला आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची आहे आणि जर आपण हे केले तरच आपण ध्येय साध्य करू. मग आपल्याला सर्वात प्रिय असलेली गोष्ट आपण सोडू शकतो का? निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. अर्जुन पुढे म्हणतो, अरे जनार्दना, धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्हाला काय सुख मिळणार आहे? या चुलत भावांना मारून आम्हाला अपराधी वाटेल. शत्रूच्या बाजूने चुलत भाऊ अथवा वाईट लोक असले तरी ते आपलेच असतात. प्रियजनांना मारून आणि प्रियजनांना वेदना देऊन एखाद्याला केवळ पापच मिळू शकते, पुण्य नाही. हे कुरुपुत्रांच्या लोभाचे फळ होते. भाऊ समोरासमोर होते. मित्रांनो, लोभ कधीही चांगले करू शकत नाही. ते महाभारतातही व्हायचे नव्हते. एका बाजूने विजय मिळवावा लागला आणि दुसऱ्या बाजूने मार खावा लागला. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. तुमच्या कुटुंबाला मारण्यात तुम्हाला आनंद मिळेल का? म्हणूनच महाभारताला धर्मयुद्ध म्हणतात. असे धार्मिक संकट असताना काय करावे? अर्जुनाने विचारले, हे माधव, आम्ही धृतराष्ट्राच्या पुत्रांना, आपल्याच भावांना मारण्यास योग्य नाही. आपल्याच कुटुंबाला मारून आपण सुखी कसे होणार? मित्रांनो, तुमच्या समोर कधीही अशी परिस्थिती येते ज्यामध्ये लोभामुळे मतभेद होतात, भांडण होते, तेव्हा अर्जुनच्या या अवस्थेचा शांत मनाने विचार करा आणि असे केल्याने तुम्हाला जगातील सर्वात मोठे युद्ध दिसेल. असे करून कोणाकडून काय साध्य झाले? यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. तुमचा शत्रू कोणतेही पाप करायला तयार असतो, परंतु तुम्ही समजता जे चुकीचे, अन्यायकारक आहे ते करू नये. या 2 श्लोकांत अर्जुनाने ही दुविधा स्पष्ट केली आहे. तथापि लोभामुळे भ्रष्ट झालेल्या या लोकांना कुटुंबाच्या नाशामुळे होणारा दोष आणि विरोधी मित्रांमध्ये होणारे पाप दिसत नाही. तरीही हे जनार्दना,
कुळाच्या नाशामुळे होणारे दोष जाणणारे आपण या पापापासून दूर जाण्याचा विचार का करू नये? शत्रू चुकीचे करत आहे हे त्याला समजत नाही. पण तुम्हाला हे समजले आहे, तेव्हा समजूतदार असल्याने लढाईतून माघार घेण्याचा विचार करू नये. पण जर तुम्ही युद्धातून माघार घेतली तर तुमचा पराभव समजला जाईल. मित्रांनो, तुम्ही त्यासाठी तयार आहात का? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत. जिथे कुटुंब संपले तिथे काहीच उरले नाही. कुटुंबाचा नाश म्हणजे सर्व काही संपले. अर्जुनही अशाच परिस्थितीत अडकला आहे. ते म्हणतात, कुटुंबाच्या नाशाबरोबर शाश्वत कुटुंबधर्माचाही नाश होतो. आणि जेव्हा धर्माचा नाश होतो तेव्हा संपूर्ण कुटुंबात पापाचा प्रसार होतो. अर्जुन, त्याला हेच म्हणायचे आहे, कुटुंबाचा नाश झाला तर धर्माचा नाश होतो. धर्माच्या नाशाने संपूर्ण कुळात, संपूर्ण कुटुंबात पाप वाढते. कुटुंबच आपल्याला आपल्या मुळाशी, आपल्या गुणाशी, आपल्या आदर्शांशी जोडून ठेवते. ती संपली की समाजात सर्वत्र पाप वाढू लागते. मित्रांनो, तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही तुमच्या आजूबाजूला बघू शकता, जिथे कुटुंबाचा आदर नाही, कशाचाही आदर नाही, आणि समाज अधोगतीकडे जातो. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. कुटुंबाचे कल्याण तिच्या स्त्रियांवर अवलंबून असते. घर बांधले तर ते घरातील स्त्रीमुळेच बांधले जाते. ज्या घरात स्त्री नसते त्या घराला भविष्य नसते असे म्हणतात. आणि जर या स्त्रिया अपवित्र किंवा भ्रष्ट झाल्या तर त्याचा काय परिणाम होतो? अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, पापांच्या वाढीमुळे कुटुंबातील स्त्रिया अत्यंत अपवित्र होतात. आणि जेव्हा स्त्रिया प्रदूषित होतात तेव्हा संकरित होतात. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः. वर्णसंकर म्हणजे इथे, जिथे मूल जन्माला आल्यावर चुकीच्या वर्णांची सरमिसळ करून, चुकीच्या पद्धतीने, जातीचा, समाजाचा मान न ठेवता, सर्व काही नष्ट करून टाकते. म्हणूनच समाजाचे नियम खूप विचारपूर्वक बनवले जातात मित्रांनो. आणि इतक्या हजारो वर्षांचे विचार आणि नियम विचार न करता मोडता कामा नये. अर्जुन हेच वर्णन करत आहे, हे कृष्णा, आंतरविवाह हा कुळ आणि कुळातील मारेकऱ्यांना नरकात नेण्यासाठीच होतो. जे देह आणि जलाच्या अनुष्ठानात लिप्त असतात, म्हणजेच श्राद्ध आणि आरसा यापासून वंचित असलेले त्यांचे पितरही अर्धी गती प्राप्त करतात. दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. अर्जुन म्हणाला, या वर्णसंकर दोषांमुळे एकूण बळींचा सनातन कुटुंबधर्म आणि जातीधर्म नष्ट होतो. जिथे वर्णांची सरमिसळ होते तिथे धर्माचा नाश नक्कीच होतो. अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे परस्पर मिसळल्यामुळे कुटुंबाचा धर्म नष्ट होतो. आणि जातीचा धर्मही नष्ट होतो. जेव्हा कोणी आपला धर्म पाळणार नाही, कर्तव्य बजावणार नाही आणि समाज मनमानीपणे, नियम कोणीच पाळणार नाही, तर समाज कसा राहील? समाज हे नियम आणि नियमांचे नाव आहे, जिथे प्रत्येकजण कोणत्याही भीतीशिवाय, सन्मानाने एकत्र राहू शकतो. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुमा. हे जनार्दना, ज्याचा सर्वधर्म नष्ट झाला आहे, असे लोक नरकात अनिश्चित काळासाठी राहतात. हे आपण ऐकत आलो आहोत. मित्रांनो, महाभारताच्या वेळी कुळांची श्रद्धा इतकी होती की कुणाचे कुळ नष्ट झाले तर ते आता कायमचे नरकातच राहणार, असा समज होता. म्हणूनच कुळाचे रक्षण करणे, त्याची इज्जत जतन करणे, त्याचे नामकरण करणे ही मोठी गोष्ट मानली गेली. अर्जुनच नाही तर आपणही हे ऐकत आलो आहोत. जे धर्म, कुळ यांचा आदर करत नाहीत,
ते थेट नरकात जातात. तुम्ही असाही विचार करू शकता की जिथे धर्म नसतो ती जागा आपोआप नरक बनते. आपल्या आजूबाजूला पहा, नाही का? आजच्या युगातही अशी अनेक ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळतील. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. अर्जुन पुढे स्वतःला दोष देत आहे. अहो, आपण हुशार असूनही मोठी पापे करायला तयार आहोत. राज्य आणि सुखाच्या लोभापोटी जे स्वजनांना मारायला आतुर झाले आहेत. मित्रांनो, दुर्योधन जसा आहे तसा आहे, त्याने कोणताही निर्णय घेतला, पण अर्जुन आणि त्याचे सैन्य शहाणे आहे, मग ते त्यांच्यासाठी चांगले आहे का? मूर्खाच्या पापाची क्षमाही होऊ शकते, पण सुजनांकडून खूप अपेक्षा आहेत. मग शहाणा माणूस युद्धासाठी सज्ज झाला तर त्याला त्याची चूक माफ होईल का? अर्जुन विचार करतो की नाही, मिळणार नाही. यदिमामप्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. आपले डोळे बंद करा आणि आपल्यावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा विचार करा, जे तुमचे स्वतःचे आहे, ज्याच्या कुशीत तू खेळलास, ज्याच्याशी तू खेळला आहेस, तो तुझ्यापेक्षा मोठा असो किंवा लहान, त्याला मारता येईल का? अरे, तुला त्याच्याकडूनच मारायला आवडेल, असे अर्जुन म्हणतो. धृतराष्ट्राचा पुत्र हातात शस्त्र घेऊन युद्धात शस्त्रास्त्राविना आणि मला तोंड न देता मारतो, तर तो मृत्यूही माझ्यासाठी अधिक हितकारक असेल. संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. या महायुद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला देणारा संजय ते सांगतात. असे म्हणत हे धृतराष्ट्र अर्जुना, रणांगणावर शोकाने व्याकुळ झालेला, धनुष्यबाणांचा त्याग करून रथाच्या मागील बाजूस जाऊन बसला. मित्रांनो, हा भागवत गीतेचा पहिला अध्याय होता. अर्जुन विषाद योग. होय, यामध्ये अर्जुनाचे दुःख, त्याच्या मनातली शंका आणि या गोष्टी या संपूर्ण प्रकरणात आपल्यासमोर स्पष्टपणे येतात. आता पुढच्या अध्यायात अर्जुनाच्या दुःखांना, शंकांना, त्रासांना, प्रत्येक प्रश्नाला कृष्ण किती छान उत्तर देईल, त्याला कळेल आणि ऐकेल. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः. ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम तत्सादिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायन योगशास्त्र श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगोनम. पहिला अभ्यास. ओम श्रीकृष्णाचा नैवेद्य. मित्रांनो, हा भागवत गीतेचा पहिला अध्याय होता. अर्जुन विषाद योग. होय, यामध्ये अर्जुनाचे दुःख, त्याच्या मनातली शंका आणि या गोष्टी या संपूर्ण प्रकरणात आपल्यासमोर स्पष्टपणे येतात. आता पुढच्या अध्यायात अर्जुनाच्या दुःखांना, शंकांना, त्रासांना, प्रत्येक प्रश्नाला कृष्ण किती छान उत्तर देईल, त्याला कळेल आणि ऐकेल. पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः. श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव पांचजन्य आहे. अर्जुनाचा देवदत्त आणि भयंकर कृत्यांचा महाशंका भीमकर्म भरकोदारा. हे भगवान कृष्णाचे नाव शंकर. पंचजन्य अर्जुनाचा देवदत्त आणि भयंकर कृत्यांचा भयंकर भीमसेन पौद्रम नावाचा महाशंखा उडवून टाकला. त्याच प्रकारे आपल्या जीवनात आपणही आपल्या लढाईत, आव्हानात पुढे जाण्यासाठी आपली प्रेरणा निवडू शकतो. काही लोकांसाठी संगीत असे कार्य करते, काहींसाठी देवाचे स्मरण, किंवा काही पालकांच्या आशीर्वादासाठी. आपले स्वतःचे शंख निवडा आणि युद्धासाठी सज्ज व्हा.
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सह देवश्च सुघोषमणिपुष्पकौ. पांडवांचा मोठा भाऊ कुंतीचा मुलगा राजा युधिष्ठिर याने अनंत विजय नावाचे शंख फुंकले आणि नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. मित्रांनो, प्रत्येकाला प्रेरणा हवी असते. युद्ध जिंकण्यासाठी सर्व लोक आपापल्या परीने प्रयत्न करत होते. काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक्. प्रत्येक शंखाचा वेगळा आवाज, स्वतःचे वेगळे अस्तित्व. युद्धातील प्रत्येक योद्धा आपली उपस्थिती नोंदवत असतो. उत्तम धनुष्य असलेला काशीराज आणि महान सारथी शिखंडी आणि दृष्टिधुम्न आणि राजा विराट आणि अजय सात्यकी, राजा द्रुपदाचे 5 पुत्र आणि द्रौपदी आणि मोठ्या हाताने सुभद्राचा पुत्र अभिमन्यू. संजय धृतराष्ट्राला सांगतो, हे राजा, प्रत्येकाने आपापले शंख स्वतंत्रपणे फुंकले. मित्रांनो, महाभारताचे युद्ध असे होते की प्रत्येक मोठा योद्धा सहभागी होत होता. एवढी दुर्मिळ संधी कोणी कशी गमावेल? आमच्यासाठी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे खरा योद्धा तोच आहे जो युद्धासाठी तयार असतो. युद्धाला तुम्ही जीवन समजा, आव्हान, तुम्ही काहीही मानता, पण त्यासाठी नेहमी तयार रहा. त्यामुळेच प्रत्येक योद्धा आपला शंख फुंकून सर्वांना आपण आपलाच असल्याची जाणीव करून देत असतो. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवी चैव तुमुलोऽव्यनुनादयन्. लढाईपूर्वी जसे तुम्ही तुमची शक्ती दाखवून शत्रूला घाबरवण्याचा प्रयत्न करता, इथेही तेच होत आहे. संजय म्हणतो की हा भयंकर शब्द आकाश आणि पृथ्वीवरही गुंजला आणि पृथ्वीच्या राष्ट्रांच्या म्हणजेच तुमच्या बाजूने असलेल्या लोकांच्या हृदयाला छेद दिला. जेव्हा तुम्ही ओरडता, युद्धाचा नारा द्या, तेव्हा सर्वात मोठा शत्रूही घाबरतो. ही ओरड अशी असावी की शत्रूला वाटेल की तो कोणाबरोबर लढणार आहे. तुम्ही मुलाखतीसाठी गेलात किंवा कोणाला भेटायला गेलात तरी तुमची कौशल्ये आणि प्रतिभा अशी असली पाहिजे की समोरची व्यक्ती तुमच्या कौशल्याने प्रभावित होईल. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. अर्जुन धृतराष्ट्राच्या नातलगांकडे कपाळाला हात बांधून उभा असलेला पाहतो. मग धनुष्य उचलून ऋषिकेश श्रीकृष्णाला म्हणतो, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये ठेव. अच्युत म्हणजे अटल, जो आपल्या जागेवरून हलत नाही, ज्याचा नाश होऊ शकत नाही. श्रीकृष्णाचे एक नाव अच्युत देखील होते. आणि अर्जुन आपल्या सारथीला दोन्ही सैन्यांच्या मध्ये जाण्यास सांगत आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाची निवड केली कारण त्याला माहीत होते की जेव्हा देव त्याच्यासोबत असतो तेव्हा धर्म त्याच्यासोबत असतो. ज्याच्या पाठीशी धर्म असतो तो कधीही पराभूत होऊ शकत नाही. यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. आजच्या आयुष्यातील हेच सर्वात मोठे शहाणपण आहे मित्रांनो. युद्ध कुठेही होऊ शकते, कोणत्याही प्रकारचे, वैयक्तिक किंवा व्यवसायाशी संबंधित. परंतु दोन बाजूंच्या दरम्यान जाऊन आपण लढाईची खरी स्थिती जाणून घेऊ शकता. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे कृष्णा, जोपर्यंत मी या विरोधी योद्ध्यांना रणांगणावर उभे पाहत नाही, ज्यांच्याशी मी या युद्ध व्यवसायात लढण्यास पात्र आहे, तोपर्यंत हा रथ इथेच उभा ठेवा. आपणही मित्रांनो, होय, आपणही आपल्या समस्येच्या मध्यभागी उभे राहून ते पाहावे आणि तपासले पाहिजे. आणि मगच निर्णय घ्यावा.
योत्स्यमानानवेक्षेहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. अर्जुन धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन याला अज्ञानी असल्याचे सांगत आहे, कारण हे युद्ध दुर्योधनच्या जिद्दीमुळे झाले. राजाही दुर्योधनाला जिंकण्यासाठी साथ देण्यासाठी आला आहे, त्याला रणांगणाच्या मध्यभागी उभे असलेले पाहायचे आहे. मित्रांनो, तुमचा शत्रू बरोबर असेलच असे नाही. हे शक्य आहे की चुकीच्या पद्धतीचा अवलंब करून तो तुम्हाला युद्धात गुंतवू इच्छित होता. महाभारतातही घडले. युद्ध लढावे लागते, आणि हे तेव्हाच केले पाहिजे जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूला चांगल्या प्रकारे पाहिले असेल आणि त्याची चाचणी केली असेल, तुम्ही त्याला ओळखता. म्हणून अर्जुनाने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेण्यास सांगितले. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति. संजय स्वतःची अवस्था सांगतो. हे धृतराष्ट्रा, अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाने रथ उभय सैन्यांच्या मध्यभागी ठेवून भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्या समोर आणि सर्व राजांच्या समोर असे म्हटले, हे पार्थ, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. मित्रांनो, हे पार्थ अर्जुनचे नाव आहे. हे नाव आहे ज्याच्या मनात संशय आहे. आपण सर्वजण पार्थ होऊ शकतो, आणि जर आपण स्वतःला संशयाच्या भोवऱ्यात सापडलो तर आपल्याला मदत करण्यासाठी कृष्ण फार दूर नाही. त्याची गीताही जात नाही. तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा. कुंतीलाही पृथा नाव होतं. पृथपुत्र म्हणजे कुंतीचा मुलगा, काका, काका, आजोबा, पणजोबा, गुरु, मामा, भाऊ, पुत्र, नातू यांना पाहून पार्थ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उपस्थित असतो. म्हणूनच महाभारताला धार्मिक युद्ध म्हटले गेले आहे. असे युद्ध जे धर्मासाठी केले. आणि या युद्धाचे एक मोठे कुटुंब दोन भागात विभागले गेले. अर्धे नातेवाईक एका बाजूला आणि अर्धे दुसऱ्या बाजूला. युद्धात कोणाला पाठिंबा द्यायचा हे प्रत्येकाने ठरवायचे होते, दुर्योधनाचा की अर्जुनाचा. श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान्. या सर्व जवळच्या नातेवाईकांसोबत अर्जुन त्याचे मित्र, सासरे, सन, दे बघत असतो. विचार करत आहेत. पांडुपुत्रांसह संपूर्ण आयुष्य घालवले. धृतराष्ट्र पुत्र, सर्व नातेवाईक एक आहेत. दोन्ही बाजूंना स्वतःचे लोक आहेत. पण आता आपल्याच लोकांच्या दोन बाजू आहेत. त्याची एक बाजू शत्रूची आहे. अर्जुनने सर्वांशी भांडण केले नाही, पण आता तो युद्धात त्याचा शत्रू होता, आणि त्याला त्यांच्याशी लढावे लागेल. कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. त्याच्या अर्जुनासमोर त्याचे जवळचे लोक उभे होते, परंतु शत्रूच्या बाजूने सर्व भाऊ अनुपस्थित पाहून कुंतीचा पुत्र अर्जुन मोठ्या करुणेने, विलापाने श्रीकृष्णाला म्हणतो. इथूनच मित्रांची सुरुवात होते. सुरू होतो अर्जुनाचा नॉस्टॅल्जिया, ज्यासाठी संपूर्ण गीता रचली गेली. मार्गदर्शनासाठी कृष्णाला अशी सृष्टी निर्माण करायची होती जी सदैव प्रत्येकाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असते आणि प्रेरणा देत राहतील. सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे
रोमहर्षश्च जायते। युद्धाबद्दल बोलणे सोपे आहे, लढणे कठीण. अर्जुनाचेही तसेच झाले. आपल्या सर्व मित्रांच्या बाबतीत तसेच घडते. अशा शंकांचे निरसन आपल्याला भगवद्गीतेतून श्रीकृष्णाद्वारे मिळते. दुःखी झालेला अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, युद्धाच्या मैदानात ठामपणे उभे असलेले युद्ध इच्छुक हे नातलक पाहून माझे अन्न शिथिल होत आहे. जणू इंद्रियांमध्ये शक्तीच नाही आणि तोंड कोरडे पडते आणि माझे शरीर थरथर कापत आहे. कितीही वेळा असो, हे आपल्या सर्वांच्या बाबतीत घडते की समोर युद्ध असताना जणू सत्ता संपते. परीक्षेच्या वेळीही अशीच अस्वस्थता असते, नाही का? गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः। अर्जुन आपली व्यथा सांगत आहे. मित्रांनो, त्याचं दुःख आमच्या दुःखापेक्षा वेगळं नाही. आपण परीक्षा देत आहोत की नाही, आपण व्यवसाय करणार आहोत की नाही, आपण मोठा सामना खेळणार आहोत की नाही, असे अनेक प्रसंग आपल्याला अर्जुनाच्या अवस्थेत सापडतात. असे दिसते की आम्ही लढण्यासाठी योग्य नाही, आम्ही लढू शकणार नाही. त्याचे गांडीव धनुष्य अर्जुनाच्या हातातून खाली पडत आहे आणि त्वचा देखील खूप जळत आहे आणि त्याचे मन ब्रह्मासारखे होत आहे, त्यामुळे त्याला उभे राहताही येत नाही. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे। जगातील महान योद्धा अर्जुन हताश आहे. लढाईपूर्वी जर तुम्ही स्वतःला थरथर कापत असल्याचे दिसले, बघूया, भीतीने तोंड कोरडे पडत आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच हरणार आहात असे तुम्हाला वाटते. जगाचा अंत होताना दिसत आहे, आजूबाजूला अंधाराची चाहूल लागते. अशा काळात आपल्याला मार्गदर्शकाची गरज असते. म्हणूनच अर्जुन म्हणतो, हे केशवा, मला लक्षणांच्या विरुद्धही दिसत आहे आणि युद्धात नात्याला मारूनही कल्याण दिसत नाही. म्हणजे माझ्याच लोकांचा जीव घेऊन मला काय फायदा होईल? न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा। अर्जुन गोष्टी स्पष्ट ठेवतो. भीतीमध्ये सर्व काही व्यर्थ वाटते. अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, मला ना विजय हवा आहे, ना राज्य, ना मला सुख हवे आहे. अशा राज्याचा आम्हाला काय उपयोग, हे गोविंदा, किंवा अशा भोगांचा आणि जीवनाचाही काय उपयोग? या उदासीनतेत, संशयात, भीतीने किंवा हतबलतेत अर्जुन सर्व काही सोडून देण्यास तयार आहे. पैसा, संसार, त्यांना काहीही नको. ते इतके घाबरलेले आहेत की जगातील सर्व सुखे सोडून त्यांना हे युद्ध सध्या तरी टाळायचे आहे. ही लक्षणे आपणही ओळखली आहेत, जेणेकरून अशा स्थितीत आपणही कृष्ण जे सांगतो ते करू. येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगाः सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च। अर्जुन म्हणतो, ज्यांच्यासाठी आपण राज्य, भोग, सुख इत्यादी इच्छुक आहोत, तेच सर्व संपत्ती आणि जीवनाची आशा सोडून युद्धात उभे आहेत. विचार करा, जीवनातील प्रत्येक युद्ध, प्रत्येक काम आपण आपल्याच लोकांसाठी करतो. आपले सर्व कार्य, सर्व फायदे, सर्व सुख, शांती, धावपळ हे फक्त आणि फक्त आपल्याच लोकांसाठी आहे. आणि इथे आपल्याच लोकांना मारायचे आहे. यापेक्षा मोठा पेचप्रसंग काय असू शकतो? आता तो आत्महत्येच्या तयारीत आहे आणि त्यांनाही मारावे लागेल. अशा जगाचा काय उपयोग? अर्जुनाच्या मनात हा गोंधळ आहे. आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा। अर्जुन समोर त्याचे शिक्षक, काका, मुलगे, आजोबा, मामा,
सासरे, नातू, भावजय आणि इतर अनेक नातेवाईक उभे आहेत. अर्जुनने आपल्या प्रत्येक नातेवाईकाला जवळून ओळखले पाहिजे आहे. ते त्यांची ओळखही सांगत आहेत. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किन्नु मही कृते. जर तुम्ही लढायचे ठरवले तर तुम्ही म्हणू शकता की मी या शत्रूला मारीन, त्याला नव्हे. युद्धात प्रत्येकजण सैनिक असतो आणि जर तो शत्रूच्या बाजूने असेल तर तुम्हाला त्याला मारावे लागेल. हीच कोंडी अर्जुन सांगत आहे. हे मधुसूदन, माझ्या वधासाठी किंवा तिन्ही लोकांच्या राज्यासाठी या सर्वांना मारण्याची माझी इच्छा नाही. मग पृथ्वीबद्दल काय बोलावे? मित्रांनो, अर्जुनालाही 3 लोकांचे राज्य नको आहे. जर त्यासाठी त्याला आपल्याच लोकांना मारावे लागेल, त्यामुळे त्याला ते नको आहे. मित्रांनो, आयुष्यात अनेक वेळा असे क्षण येतात जेव्हा आपल्यासाठी सर्वात प्रिय असतो, नाही का? त्याला त्याग करावा लागतो, कारण आपल्याला आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची आहे आणि जर आपण हे केले तरच आपण ध्येय साध्य करू. मग आपल्याला सर्वात प्रिय असलेली गोष्ट आपण सोडू शकतो का? निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. अर्जुन पुढे म्हणतो, अरे जनार्दना, धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्हाला काय सुख मिळणार आहे? या चुलत भावांना मारून आम्हाला अपराधी वाटेल. शत्रूच्या बाजूने चुलत भाऊ अथवा वाईट लोक असले तरी ते आपलेच असतात. प्रियजनांना मारून आणि प्रियजनांना वेदना देऊन एखाद्याला केवळ पापच मिळू शकते, पुण्य नाही. हे कुरुपुत्रांच्या लोभाचे फळ होते. भाऊ समोरासमोर होते. मित्रांनो, लोभ कधीही चांगले करू शकत नाही. ते महाभारतातही व्हायचे नव्हते. एका बाजूने विजय मिळवावा लागला आणि दुसऱ्या बाजूने मार खावा लागला. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. तुमच्या कुटुंबाला मारण्यात तुम्हाला आनंद मिळेल का? म्हणूनच महाभारताला धर्मयुद्ध म्हणतात. असे धार्मिक संकट असताना काय करावे? अर्जुनाने विचारले, हे माधव, आम्ही धृतराष्ट्राच्या पुत्रांना, आपल्याच भावांना मारण्यास योग्य नाही. आपल्याच कुटुंबाला मारून आपण सुखी कसे होणार? मित्रांनो, तुमच्या समोर कधीही अशी परिस्थिती येते ज्यामध्ये लोभामुळे मतभेद होतात, भांडण होते, तेव्हा अर्जुनच्या या अवस्थेचा शांत मनाने विचार करा आणि असे केल्याने तुम्हाला जगातील सर्वात मोठे युद्ध दिसेल. असे करून कोणाकडून काय साध्य झाले? यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. तुमचा शत्रू कोणतेही पाप करायला तयार असतो, परंतु तुम्ही समजता जे चुकीचे, अन्यायकारक आहे ते करू नये. या 2 श्लोकांत अर्जुनाने ही दुविधा स्पष्ट केली आहे. तथापि लोभामुळे भ्रष्ट झालेल्या या लोकांना कुटुंबाच्या नाशामुळे होणारा दोष आणि विरोधी मित्रांमध्ये होणारे पाप दिसत नाही. तरीही हे जनार्दना, कुळाच्या नाशामुळे होणारे दोष जाणणारे आपण या पापापासून दूर जाण्याचा विचार का करू नये? शत्रू चुकीचे करत आहे हे त्याला समजत नाही, पण तुम्हाला हे समजले आहे, तेव्हा समजूतदार असल्याने लढाईतून माघार घेण्याचा विचार करू नये. पण जर तुम्ही युद्धातून माघार घेतली तर तुमचा पराभव समजला जाईल. मित्रांनो, तुम्ही त्यासाठी तयार आहात का? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत. जिथे कुटुंब संपले तिथे काहीच उरले नाही. कुटुंबाचा नाश म्हणजे सर्व काही संपले. अर्जुनही अशाच परिस्थितीत अडकला आहे. ते म्हणतात, कुटुंबाच्या नाशाबरोबर शाश्वत कुटुंबधर्माचाही नाश होतो.
आणि जेव्हा धर्माचा नाश होतो तेव्हा संपूर्ण कुटुंबात पापाचा प्रसार होतो. अर्जुन, त्याला हेच म्हणायचे आहे, कुटुंबाचा नाश झाला तर धर्माचा नाश होतो, धर्माच्या नाशाने संपूर्ण कुळात, संपूर्ण कुटुंबात पाप वाढते. कुटुंबच आपल्याला आपल्या मुळाशी, आपल्या गुणाशी, आपल्या आदर्शांशी जोडून ठेवते. ती संपली की समाजात सर्वत्र पाप वाढू लागते. मित्रांनो, तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही तुमच्या आजूबाजूला बघू शकता, जिथे कुटुंबाचा आदर नाही, कशाचाही आदर नाही, आणि समाज अधोगतीकडे जातो. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. कुटुंबाचे कल्याण तिच्या स्त्रियांवर अवलंबून असते. घर बांधले तर ते घरातील स्त्रीमुळेच बांधले जाते. ज्या घरात स्त्री नसते, त्या घराला भविष्य नसते असे म्हणतात. आणि जर या स्त्रिया अपवित्र किंवा भ्रष्ट झाल्या तर त्याचा काय परिणाम होतो? अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, पापांच्या वाढीमुळे कुटुंबातील स्त्रिया अत्यंत अपवित्र होतात. आणि जेव्हा स्त्रिया प्रदूषित होतात तेव्हा संकरित होतात. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः. वर्णसंकर म्हणजे इथे, जिथे मूल जन्माला आल्यावर चुकीच्या वर्णांची सरमिसळ करून, चुकीच्या पद्धतीने, जातीचा, समाजाचा मान न ठेवता, सर्व काही नष्ट करून टाकते. म्हणूनच समाजाचे नियम खूप विचारपूर्वक बनवले जातात मित्रांनो. आणि इतक्या हजारो वर्षांचे विचार आणि नियम विचार न करता मोडता कामा नये. अर्जुन हेच वर्णन करत आहे, हे कृष्णा, आंतरविवाह हा कुळ आणि कुळातील मारेकऱ्यांना नरकात नेण्यासाठीच होतो. जे देह आणि जलाच्या अनुष्ठानात लिप्त असतात, म्हणजेच श्राद्ध आणि आरसा यापासून वंचित असलेले त्यांचे पितरही अर्धी गती प्राप्त करतात. दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. अर्जुन म्हणाला, या वर्णसंकर दोषांमुळे एकूण बळींचा सनातन कुटुंबधर्म आणि जातीधर्म नष्ट होतो. जिथे वर्णांची सरमिसळ होते तिथे धर्माचा नाश नक्कीच होतो. अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे परस्पर मिसळल्यामुळे कुटुंबाचा धर्म नष्ट होतो. आणि जातीचा धर्मही नष्ट होतो. जेव्हा कोणी आपला धर्म पाळणार नाही, कर्तव्य बजावणार नाही आणि समाज मनमानीपणे, नियम कोणीच पाळणार नाही, तर समाज कसा राहील? समाज हे नियम आणि नियमांचे नाव आहे, जिथे प्रत्येकजण कोणत्याही भीतीशिवाय, सन्मानाने एकत्र राहू शकतो. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुमा. हे जनार्दना, ज्याचा सर्व धर्म नष्ट झाला आहे, असे लोक नरकात अनिश्चित काळासाठी राहतात. हे आपण ऐकत आलो आहोत. मित्रांनो, महाभारताच्या वेळी कुळांची श्रद्धा इतकी होती की, कुणाचे कुळ नष्ट झाले तर ते आता कायमचे नरकातच राहणार, असा समज होता. म्हणूनच कुळाचे रक्षण करणे, त्याची इज्जत जतन करणे, त्याचे नामकरण करणे ही मोठी गोष्ट मानली गेली. अर्जुनच नाही तर आपणही हे ऐकत आलो आहोत. जे धर्म, कुळ यांचा आदर करत नाहीत, ते थेट नरकात जातात. तुम्ही असाही विचार करू शकता की जिथे धर्म नसतो, ती जागा आपोआप नरक बनते. आपल्या आजूबाजूला पहा, नाही का? आजच्या युगातही अशी अनेक ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळतील. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. अर्जुन पुढे स्वतःला दोष देत आहे. अहो, आपण हुशार असूनही मोठी पापे करायला तयार आहोत. राज्य आणि सुखाच्या लोभापोटी जे स्वजनांना मारायला आतुर झाले आहेत. मित्रांनो, दुर्योधन जसा आहे तसा आहे, त्याने कोणताही निर्णय घेतला, पण अर्जुन आणि त्याचे सैन्य शहाणे आहे, मग ते त्यांच्यासाठी चांगले आहे का? मूर्खाच्या पापाची क्षमाही होऊ शकते, पण
सूचनांकडून खूप अपेक्षा आहेत. मग शहाणा माणूस युद्धासाठी सज्ज झाला तर त्याला त्याची चूक माफ होईल का? अर्जुन विचार करतो की नाही. मिळणार नाही. यदि मामप्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. आपले डोळे बंद करा आणि आपल्यावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा विचार करा. जे तुमचे स्वतःचे आहे, ज्याच्या कुशीत तू खेळलास, ज्याच्याशी तू खेळला आहेस, तो तुझ्यापेक्षा मोठा असो किंवा लहान, त्याला मारता येईल का? अरे, तुला त्याच्याकडूनच मारायला आवडेल, असे अर्जुन म्हणतो. धृतराष्ट्राचा पुत्र, हातात शस्त्र घेऊन, युद्धात, शस्त्रास्त्राविना आणि मला तोंड न देता मारतो, तर तो मृत्यूही माझ्यासाठी अधिक हितकारक असेल. संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. या महायुद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला देणारा संजय ते सांगतात. असे म्हणत हे धृतराष्ट्र अर्जुना, रणांगणावर शोकाने व्याकुळ झालेला, धनुष्यबाणांचा त्याग करून रथाच्या मागील बाजूस जाऊन बसला. मित्रांनो, हा भागवत गीतेचा पहिला अध्याय होता. अर्जुन विषाद योग. होय, यामध्ये अर्जुनाचे दुःख, त्याच्या मनातली शंका आणि या गोष्टी या संपूर्ण प्रकरणात आपल्यासमोर स्पष्टपणे येतात. आता पुढच्या अध्यायात अर्जुनाच्या दुःखांना, शंकांना, त्रासांना, प्रत्येक प्रश्नाला कृष्ण किती छान उत्तर देईल. त्याला कळेल आणि ऐकेल. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः. ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम तत्सादिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायन योगशास्त्र श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगोनम. पहिला अभ्यास. ओम श्रीकृष्णाचा नैवेद्य. मित्रांनो, हा भागवत गीतेचा पहिला अध्याय होता. अर्जुन विषाद योग. होय, यामध्ये अर्जुनाचे दुःख, त्याच्या मनातली शंका आणि या गोष्टी या संपूर्ण प्रकरणात आपल्यासमोर स्पष्टपणे येतात. आता पुढच्या अध्यायात अर्जुनाच्या दुःखांना, शंकांना, त्रासांना, प्रत्येक प्रश्नाला कृष्ण किती छान उत्तर देईल. त्याला कळेल आणि ऐकेल.